स्वप्न हा कवितेचा फार महत्वाचा भाग आहे. मज करे न स्वप्न कशाने सत्याहून सुंदर दिसते, मग सांध्य समयी सर्वांची ही घागर का पाझरते. या झोपेमध्ये एक वास्तव नसलेलं कृत्रिम जग आपण स्वप्नांमधून निर्माण करतो. ही स्वप्न म्हणजे नक्की काय असतं? अनेक लोक असं म्हणतात की आम्हाला स्वप्न नाही पडत, पण तसं नाही आहे. तुम्हाला झोप लागली हे जर सत्य आहे, तर तुम्हाला त्या झोपेत स्वप्न पडलं हेही तेवढंच सत्य आहे. हे सत्य आहे, हे सत्य आहे, वास्तव आहे असं समजणारे लोक एका विशिष्ट भ्रमात आहेत. तरी सुद्धा कॉमन मॅनला हे प्रश्न पडतातच. सकाळी पडलेलं स्वप्न खरं असतं का? तर डॉक्टर म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? मुलांच्या आयुष्यामध्ये 2 शब्द कधीही यायला नको: स्पर्धा आणि परीक्षा. ड्रीम्स आर स्टोरीज क्रिएटेड बाय युअर ब्रेन व्हेन यू आर अस्लीप. माणसाला पक्ष्यांचं अपार आकर्षण आहे. सगळ्यात अद्भुत प्राणी पक्षी आहे. तो किती उंच जाऊ शकतो, सगळं वरतून पाहू शकतो. फांदीवरनं आपण पडू की काय ही भीती माणसाला जी दचकवायची त्यावेळी. स्वप्नांमुळे हे सगळ्याचा निचरा होतो का? सत्याचा सामना माणूस करू शकत नाही. या सत्याला असत्याचा म्हणजे सोन्याचा अलंकार व्हायला त्याच्यामध्ये हीण मिसळावं लागतो. तसं आहे. प्राण्यांना स्वप्न पडतात, अंध व्यक्तींना स्वप्न पडतात, परंतु त्यांच्यात इतर सेन्सरी इनपुट्स तीव्र असतात स्वप्नामध्ये. असं भीतीदायक स्वप्न पडतं आणि घाम फुटून जाग येते, पल्स वाढलेला असतो. मग ही स्वप्न सुद्धा REM स्लीप मध्येच पडलेली असतात. ज्यावेळी डोळ्यांच्या बुबुळांची वेगाने हालचाल होते त्यावेळी स्वप्न पडतात. त्यावेळी तुमच्या शरीराचे सगळे स्नायू शिथिल झालेले असतात. तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये गेलेले आहात, तुम्ही कपडेच घातले नाहीत. हे फार कॉमन आहे. काय मानसशास्त्र आहे. सो अनकॉन्शियस हे सबकॉन्शियसच्या पेक्षाही पलीकडे आहे. पण हे कशामुळे होतं असं? आपल्या मनाचे फ्रॉइडनी 3 भाग मांडले आणि ते आजही रेलेव्हंट आहे ते शास्त्र. बऱ्याचदा असं आपण वाचतो पुस्तकांमधनं की काही संत असतात, महात्मे असतात की त्यांना असा स्वप्नामध्ये काहीतरी संदेश किंवा आदेश येतो आणि मग ते एखादी गोष्ट जाऊन करतात. तर तो स्वप्नामधला आदेश म्हणजे नक्की काय असतं? हे आयुष्य म्हणजे एक प्रकारचं प्रदीर्घ स्वप्न आहे ज्याच्यामध्ये क्षणासाठी आम्हाला जाग येते, कळतं की हे सगळं स्वप्न आहे. मग कधी कधी असं होतं ना की डेजावू झाल्यासारखं, अरे कुठेतरी घडलंय. मग ते कधीतरी स्वप्नात घडलेलं असतं का?